नमस्कार मंडळी, नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनलवर आपण सर्वजण एकत्र प्रवास करणार आहोत। यासाठी आजचा व्हिडिओ मी तिरुपती श्री वेंकटेश्वर बालाजी येथील अंगप्रदक्षिणाबाबत ऑनलाईन बुकिंग कसे करावे, महत्त्वाच्या टिप्स, तसेच भक्तांना येणारे प्रॉब्लेम व त्याचं सोल्युशन याबाबत मी तुम्हाला महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येतील। अंगप्रदक्षिणा म्हणजे काय हो, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करतो। अंग म्हणजे शरीर आणि प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा। हा विधी शरीराने केलेली परिक्रमा किंवा शरीराने प्रभोवती केलेली प्रदक्षिणा। तिरुमला येथील अंगप्रदक्षिणा म्हणजे भक्तांनी मंदिराच्या परिसरात ओल्या कपड्यासह जमिनीवर हात पसरून लोटांगण घालत श्री व्यंकटेश्वर स्वामीच्या गर्भगृहाभोवती वर्तुळात फिरून केलेली प्रदक्षिणा। थोडक्यात म्हणजे अंगप्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण शरीर जमिनीवर स्पर्श करून प्रदक्षिणा करणे। अंगप्रदक्षिणा केल्यामुळे भगवान व्यंकटेश्वराला आपले शरीर आणि आत्मा स्वाधीन केला आहे असं वाटते। खूपच छान अनुभव, जो शब्दात व्यक्तच करता येणार नाही। जसं की जेव्हा शरीर जमिनीला स्पर्श करतं आणि हृदय गोविंदाला, तेव्हा प्रत्येक प्रदक्षिणा एक प्रार्थना बनते। हीच खरी अंगप्रदक्षिणेची अनुभूती। अंगप्रदक्षिणा ही पवित्र तिरुमला तिरुपती मंदिरात केली जाणारी सर्वात जुन्या परंपरेपैकी एक आध्यात्मिक पद्धत आहे। यामध्ये हजारो भक्त दर महिन्याला सहभाग घेतात। हा विधी पहाटेच्या वेळी केला जातो। प्रदक्षिणा करताना भक्तांना काय प्रॉब्लेम येतात? उदाहरणार्थ थकवा आणि शारीरिक वेदना होतात। काही भक्त पहिल्या फेरीतच दमून जातात, काहींची पाठ दुखते, गर्दीचा ताण, कधी गर्दी वाढते, कधी जागा कमी, काही भक्त घाबरतात, काहींचा गोंधळ होतो। ही सेवा रिकामा पोटी अंगप्रदक्षिणा करण्यासाठी बहुतेक भक्त रात्री काहीच खात नाही, सकाळी उपाशी पोटी हा संपूर्ण गोल पूर्ण करतात। मानसिक ताण, मी पूर्ण करू शकेल का? प्रदक्षिणा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच विचार येतो, मी पूर्ण करू शकेल का? अंगप्रदक्षिणा करून श्री बालाजी दर्शन घेण्यास मनापासून इच्छुक असतात, पण काही वेळेस येणाऱ्या प्रॉब्लेमला घाबरून दुःखी, निराश होतात। बऱ्याच भक्तांना आलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा व त्या अनुभवातून तुम्हाला नव्या आशेने मी माझ्या व्हिडिओमध्ये सविस्तर ऑनलाईन बुकिंग, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या टिप्स, तसेच अंगप्रदक्षिणा कशी करायची व त्यानंतर श्री बालाजीच्या दर्शनाबाबत स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत। त्यामुळे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा अनुभव देण्यासाठी आपला नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। अंगप्रदक्षिणेचे महत्त्व ही एक प्रकारची तपश्चर्या आहे, ज्यामुळे भक्तांना देवाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते। अंगप्रदक्षिणा करून भक्त पापाची क्षमा आणि आरोग्य, संपत्ती आणि शांतीसाठी आशीर्वाद मागतात। परमेश्वराप्रती भक्ती, नम्रता आणि आभार व्यक्त करण्यासाठी केला जातो। बरेच लोक त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर प्रदक्षिणा करतात, तर काही भक्त कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी करतात। अंगप्रदक्षिणेची सुरुवात कुठून करावी? अंगप्रदक्षिणा तिकीट हे मागच्या वर्षापासून ऑनलाईन बुकिंगद्वारे केले जाते। TTDच्या अधिकृत वेबसाईटवर ttddeवस्थानम.ap.gov.in तिकिटाची किंमत, तिकीट मोफत आहे। बुकिंग करताना कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही। तिकिटे दररोज 750 तिकिटे रिलीज केली जातात, त्यात 375 जेंट्स आणि 375 लेडीजसाठी असतात। अंगप्रदक्षिणेसाठी सर्वात पहिले लकी डीप इथून तुम्हाला अंगप्रदक्षिणा तिकीट मिळतात। त्यासाठी पहिले तुम्ही गुगल क्रोमवर जा। गुगल क्रोमवर गेल्यानंतर ttddeवस्थानम.ap.gov.in या साईटवर जा। त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये अर्जित सेवा, ऑनलाईन सेवा, व्हर्च्युअल सेवा, स्पेशल एंट्री दर्शन हे सर्व ऑप्शन दिसतील। त्यामधून तुम्ही सेवा इलेक्ट्रॉनिक डीप इथे सिलेक्ट करू शकता, किंवा तुमच्या उजव्या साईडला श्रीवारी, अर्जित सेवा अँड अंगप्रदक्षिणा तिकीट इलेक्ट्रॉनिक डीप रजिस्ट्रेशन फॉर जानेवारी 2026 विल बी अवेलेबल 19/10/2025 6 वाजता। रजिस्ट्रेशन विल बी ओपन 19/10/2025 10 ते 21/10/2025। क्लिक हिअर, तिथे तुम्ही क्लिक करू शकता। ऑनलाईन म्हणून तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 1 ते 13 बाबतीत इन्स्ट्रक्शन, सूचना येतील, त्या वाचायच्या आणि आय हॅव रीड अँड ॲग्री
द इन्स्ट्रक्शन असं क्लिक करून कंटिन्यू वर क्लिक करणे. नंतर तुम्हाला जनरल डिटेल्स ज्यामध्ये ईमेल ॲड्रेस, सिटी, स्टेट, कंट्री, पिनकोड हे सर्व जनरल इन्फॉर्मेशन भरायची आहे. नंतर पिलग्रिम डिटेल्स याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन 1 किंवा 2, यांचे नाव, एज, जेंडर, फोटो ID आणि फोटो नंबर हे सर्व तुम्हाला तिथे फिलअप करावं लागेल. त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करणे. मग तुम्हाला सेवा इलेक्ट्रॉनिक डीपची स्क्रीन दिसेल. त्यामध्ये थॉमल सेवा, अर्चना, अष्टदलपद, पद्माराधना, सुप्रभातम आणि अंग प्रदक्षिणा असतात. तिथे सेवेचे टायमिंग, रिपोर्टिंग टायमिंग हे सर्व दिसतील. आपल्याला अंगप्रदक्षिणेबाबत बघायचं आहे तेव्हा 5 नंबरला अंगप्रदक्षिणा असून ते सेवा टायमिंग 1 वाजता पहाटे, रिपोर्टिंग टाइम 1 वाजता असं येईल. त्याच खालती सिलेक्ट सेवा अँड डेट असं बटन येईल. तिथे तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला थॉमला सेवा, अर्चना, अष्टदलपद, पद्माराधना, सुप्रभातम, अंगप्रदक्षिणा यांचा चार्ट दिसेल. त्या चार्टमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार जी तारीख अवेलेबल आहे तिथे क्लिक करणे. माझ्या मते तुम्ही हे सर्व सेवा सिलेक्ट करायला पाहिजे. डेट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू टू रिव्ह्यू या बटनवर क्लिक करू शकता. मध्ये तुम्हाला जनरल डिटेल जे तुम्ही जनरल डिटेलमध्ये ईमेल ॲड्रेस, सिटी, स्टेट, कंट्री, पिनकोड हे भरलेलं होतं ते दिसेल. तुमच्या राईट हँडला एडिट ऑप्शन आहे. ते एडिट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस पण करू शकता. खाली पिलग्रिम्स डिटेल, नंतर सिलेक्ट ऑल सेवा अँड डेट्स म्हणजे तुम्ही जी तारीख निवडलेली होती सेवेसाठी ती तुम्हाला तिथे शो होईल. तर तुम्ही कन्फर्म अँड सबमिट इथे क्लिक करणे. ते झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तुमचा तो यू हॅव बीन सक्सेसफुली रजिस्ट्रेशन फॉर सेवा ई-डीप ओके असं येईल. त्यानंतर तुम्ही स्क्रीनच्या बाहेर जाण्यापूर्वी तुम्हाला लकी ड्रॉ किती तास, किती मिनटं, किती सेकंद राहिलेले आहे ह्याचं एक स्क्रीन दिसेल. त्यामध्ये ड्रॉ कोणत्या तारखेला येणार आहे ती तारीख आणि ती वेळ ती सुद्धा त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. बुकिंग हिस्ट्रीमध्ये तुमचे सर्व डिटेल बघू शकता आणि लॉग आउट व्हा. ची वाट पहा. TTD रिझल्ट जाहीर करेल आणि निवडलेल्या भक्तांना मोबाईल नंबरवर SMS येईल. स्थानिक रहिवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक लकी डीप द्वारे अंगप्रदक्षिणा बुकिंग कशी केली जाते. तिरुपती लोकलसाठी अंगप्रदक्षिणा तिकीट आणि बुकिंगची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. अंगप्रदक्षिणा तिकीट मिळवू इच्छिणाऱ्यांनी गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आधार कार्ड वापरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे व त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता ई-डीपद्वारे ttddeवस्थानम.ap.gov.in या अधिकृत साईटवर लेटेस्ट अपडेटमध्ये ऑनलाईन फॉर लोकल, रूरल व अर्बन अशी यादी दिसेल. लकी डीपमधील अंगप्रदक्षिणा तिकीट असलेल्या भक्तांना त्यांच्या मोबाईलवर एक SMS येतो. लकी डीपची ऑनलाईन तिकीटे सक्सेसफुल बुकिंग झाल्यानंतर 500 रुपये ऑनलाईन जमा करून अंगप्रदक्षिणा तिकीट कन्फर्म करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे लकी डीप अंगप्रदक्षिणा तिकीट आहेत ते शनिवारी सकाळी अंगप्रदक्षिणा करतात व त्यानंतर भक्तांनी भरलेले 500 रुपये त्यांच्या खात्यात TTDद्वारे रिफंड केले जातात. लड्डू कॉम्प्लेक्समध्ये स्पेशल काउंटर क्रमांक 48 ते 62 हे अंगप्रदक्षिणेतील भक्तांसाठी असून त्या काउंटरवर जाऊन आपण लाडू कलेक्ट करा. अंगप्रदक्षिणेच्या वेळा. अंगप्रदक्षिणेसाठी कधी सुरुवात करायची हे मी सविस्तर सांगतो. पहिले, पवित्र स्थान. तुम्ही अंगप्रदक्षिणा सुरू करण्यापूर्वी पहाटे 1 वाजेच्या अगोदर पुष्करणी PS1 गेट येथे जाऊन पुष्करणी नदीमध्ये आंघोळ करणे व त्याच ओल्या कपड्याने श्री वराहस्वामीचे दर्शन घेणे. त्यानंतर पहाटे 1 वाजता ओल्या कपड्याने वैकुंठम कॉम्प्लेक्स 1 सुपधाम येथे उपस्थित राहावे लागेल. तिकीट पडताळणीसाठी वेटिंग रूममध्ये प्रथम लेडीजला आणि नंतर जेंट्सला परवानगी आहे. तिकीट पडताळणीनंतर दुसऱ्या वेटिंग रूममध्ये तुम्हाला थांबण्याची परवानगी आहे. लेडीज आणि जेंट्स यांना थोड्या वेळाच्या अंतराने मंदिरात स्पेशल प्रवेश दिला जातो. पहाटे 2:30 पर्यंत तुम्ही मंदिराच्या आत असाल, जिथे जमिनीवर झोपून लोटांगण घालतात. या जागेला विमान प्रदक्षिणा म्हणतात. तिथे अंगप्रदक्षिणा करावी लागेल. थोडक्यात मंदिराच्या आत प्रदक्षिणेची पूर्वतयारी करावी, पण प्रदक्षिणेस सुरुवात करू नये. नंतर पहाटे 3 वाजता दरवाजे लेडीज आणि नंतर जेंट्ससाठी उघडले जातील. मंदिरात प्रवेश केल्यानंतर भक्तांना TTDचे कर्मचारी सेवकाच्या मदतीने मंदिराभोवती सपाट जमिनीवर लेटून लोटांगण फेऱ्या मारण्याची परवानगी दिली जाईल.
अंगप्रदक्षिणेनंतर पहाटे 4 वाजता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघता तो क्षण जवळ येतो, जेव्हा तुम्ही शेवटच्या प्रदक्षिणेवर नतमस्तक होतात व डोळ्यातून अश्रू येतात. गोविंदा, तुम्ही ऐकलत, तुम्ही शक्ती दिलीत आणि तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधान तो श्री बालाजीचा आशीर्वाद आहे असं म्हणून श्री व्यंकटेश्वर बालाजीचे दर्शन घेतात. यामध्ये जर तुम्हाला थोंबला सेवा, अर्चना किंवा कल्याणोत्सव सारख्या अतिरिक्त सेवा मिळाल्या असतील तर अंगप्रदक्षिणासोबत श्री बालाजीचे दर्शन मिळते. पण या अतिरिक्त सेवा मिळाल्यामुळे तुमची तीर्थयात्रा अधिक दिव्य आणि पूर्ण होते. या सेवा कधी मिळतात? जेव्हा तुम्ही 3 महिने अगोदर ऑनलाईन बुकिंग करताना अतिरिक्त सेवा मिळाल्या असतील तर. त्यानंतर प्रसाद म्हणून एक लहान लाडू दिला जाईल. फक्त शुक्रवारी अभिषेक महाविधी असल्यामुळे शुक्रवार वगळता इतर दिवशी अंगप्रदक्षिणा केली जाते. अंगप्रदक्षिणेसाठी मंदिरातून येणेजाणे एकूण 2 तास लागतात. भक्तांना जे प्रॉब्लेम येतात त्याचे सोल्युशन श्री बालाजीच्या कृपेने कशा सॉल्व्ह होतात ते मी तुम्हाला सांगतो. स्वयंसेवक व TTDचे कर्मचारी हे गाईड करतात. संघर्ष वाढल्यामुळे शरीर थकते तेव्हा TTD कर्मचारी प्रेमाने म्हणतात, घाबरू नका, सावकाश प्रदक्षिणा करा, श्री बालाजी तुमच्या बरोबर आहे. हा एक शब्द भक्तांना नवीन शक्ती देतो. जर भक्तांना जागा कमी असेल तर तो स्लो झोनमध्ये थांबतात. थांबा, श्वास घ्या आणि नवी ऊर्जा येऊन पुढे जातात. शरीर पुसण्यासाठी व विश्रांतीसाठी जागा मध्ये मध्ये ठेवलेल्या ठिकाणी फक्त थोडा श्वास घेऊ शकतात, जरा पाणी पिऊ शकतात. तरी नियम कठोर असले तरीही श्री बालाजीच्या नजरेत कृपा कधीच कमी नसते. मानसिक सोल्युशन श्री बालाजी आपल्यासोबत आहेत. अंगप्रदक्षिणा म्हणजे शरीराचा नाही, तो मनाचा प्रवास आहे. पाय थकतात, पाठ दुखते, पण भक्त थांबत नाही, कारण त्यांना माहीत आहे प्रदक्षिणेचा प्रत्येक इंच म्हणजे श्री बालाजीची कृपा आहे. मानसिक ताण, मी पूर्ण करू शकेल का असा विचार मनात येतो तेव्हा श्री बालाजी भक्तांना आतून शक्ती निर्माण करून देतो. त्यामुळे अंगप्रदक्षिणा पूर्ण करून घेता. महत्त्वाच्या सूचना, टिप्स. अंगप्रदक्षिणेसाठी ड्रेस कोड महिलांसाठी साडी, सलवार आणि दुपट्टा असावा. पुरुषांसाठी फक्त उपरणं आणि धोतर. सेवेदरम्यान कोणतेही लगेज किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल, कॅमेरा इत्यादी आत नेण्यास परवानगी नाही आहे. कृपया तुमचे लगेज, मोबाईल, फोन आणि स्मार्ट वॉच तुमच्या रूममध्ये ठेवा. जर तुमच्याकडे रूम बुकिंग नसेल तर तुम्ही या वस्तू दर्शन क्यूमधील काउंटरवर जमा करू शकतात आणि नंतर PSC 4 काउंटरमधून जमा केलेल्या वस्तू घ्या. तुम्ही PSC 4 मध्ये लगेज आणि मोबाईल संकलन केंद्राकडे जाण्यासाठी मंदिराच्या परिसरात स्पष्ट साईनबोर्ड लावलेले आहेत. तुमचे अंगप्रदक्षिणा तिकीट आणि आधार कार्ड, ओळखपत्र ओले होऊ नये म्हणून झिपलॉक कव्हरमध्ये सुरक्षित ठेवा, जे तुम्हाला गेटवर एंट्री करतेवेळी दाखवावं लागेल. जास्त भरलेले पोट नको, कारण सेवा करताना जड वाटते. 12 वर्षाखालील मुलांसाठी तिकिटे आवश्यक नाहीत. तुम्ही त्यांना तुमच्यासोबत दर्शनाला घेऊन जाऊ शकतात, परंतु रिपोर्टिंग करताना वय पडताळणीसाठी त्यांचे आधार कार्ड किंवा शाळेचे ओळखपत्र वयाचा प्रूफ म्हणून दाखवणे आवश्यक आहे. साठी नियम आणि मार्गदर्शक तत्वे. नियम, TTDचा निर्णय. भक्तांनी दिलेल्या वेळेनुसार वैकुंठम 1 येथील विशेष प्रवेश संकुलात हजर राहावे आणि रेपो 2 मध्ये कोणतेही लगेज, इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाऊ नये. अंगप्रदक्षिणा करण्यासाठी सेवेत सहभागी होणाऱ्यांनी आपला ड्रेस कोड, जसं की जेंट्ससाठी धोतर, उपरणं, लेडीजसाठी साडी, चुडीदार, दुपट्टा. अंगप्रदक्षिणा करण्यासाठी जेंट्स आणि लेडीज यांची लाईन वेगळी असते. अंगप्रदक्षिणा करण्यासाठी यात्रेकरूंनी ओल्या कपड्याने उपस्थित राहावे. प्रवेशाच्या वेळी सर्व भक्तांनी वैयक्तिक तिकीट बाळगावे आणि बुकिंग करताना वापरलेला मूळ फोटो ओळखपत्राला असणे आवश्यक आहे. अंगप्रदक्षिणा वेळेपूर्वी 24 तासाच्या आत यात्रेकरूंनी लाडू घ्यावा. काही अडचण समस्या असल्यास 24/7 म्हणजेच 365 दिवस ह्या क्रमांकावर फोन करणे. 155257. तिकीट बुकिंग केल्यानंतर रद्द करणे, पुढे ढकलणे किंवा बदल करण्याची परवानगी नाही. प्रशासकीय किंवा गर्दी व्यवस्थापनाच्या कारणामुळे TTDला कधीही तिकिटे रद्द करण्याचा अधिकार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान यांच्या आवश्यक असलेल्या कधीही बुकिंग रद्द करू शकते. एकाच आधार कार्डचा वापर करून अंगप्रदक्षिणा तिकीट 90 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. 12 वर्षाखालील मुलांना त्यांच्या पालकांसोबत जाण्यासाठी तिकिटाची आवश्यकता नाही, परंतु त्यांना विधी करण्याची परवानगी नाही. तुम्हाला दर्शन बुकिंग करताना ऑनलाईन बुकिंग करावे लागेल.
ऑफलाईन बुकिंग नाही. प्रदक्षिणेबाबत तुम्ही दर्शन कसे घ्यायचे, कोणते प्रॉब्लेम येतात, त्याला सोल्युशन काय, हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पण सर्वात शेवटी अंगप्रदक्षिणाने शरीर थकत असेल पण हृदय मात्र श्री बालाजीच्या प्रेमाने भरून जातं. भक्तांचा गोल पूर्ण होतो आणि बालाजीची कृपा आपल्यावर बरसते. अजून काय माहिती हवी असल्यास कॉमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये दर्शनाचा पुढचा प्रकार सविस्तरपणे आपण बघणार आहोत. गोविंदा गोविंदा गोविंदा.